आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतोय आणि आत्ता ह्या दुसऱ्या सत्रामध्ये मराठीच्या सत्रामध्ये दुसरा सेशन जे आहे ते आनंद सावंत हे आपल्या मुंबईतलेच आहेत आणि विशेष म्हणजे ते TIFRचेच विद्यार्थी होते. त्यांनी इथं PhD पूर्ण केल्यावर ते म्युनिक युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदावर कार्यरत होते. पण त्यांना माय देशेनी हाक मारली आणि लगोलग परत मुंबईमध्ये आले आणि TIFR मध्ये सध्या कार्यरत आहेत. तर आपण जाणून घेऊया मिती म्हणजे डायमेन्शन म्हणजे काय आनंद सावंत यांच्याकडनं. आनंद सावंत सुरुवात. धन्यवाद सुरेंद्र, माझी ओळख करून दिल्याबद्दल. या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तुम्हा सर्वांचं स्वागत. सर्वांना माझी स्क्रीन दिसते आहे का? हो हो, फाईन, गो अहेड. ओके, चला तर मग सुरुवात करूया. आज या माझ्या छोट्याशा व्याख्यानाचा विषय आहे डायमेन्शन म्हणजे काय. आता डायमेन्शन साठी खरं तर हा मराठी शब्द मिती आहे, परंतु माझ्या मते तो तितकासा अचूक नव्हे. पण आपण आता बोलताना आपण म्हणजे बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण 2D 3D हे शब्द आपल्या बोलण्यात सारखे येतातच, परंतु ते नेमकं काय आणि नेमका त्याचा अर्थ काय. ऍक्च्युली असं आहे की ही जी संकल्पना आहे डायमेन्शन, ही तिची एकच अशी व्याख्या नव्हे, तिच्या अनेक व्याख्या आहेत. आणि आपल्याला ज्या गोष्टीचा ज्या वेळेला उपयोग करायचा असतो त्यानुसार आपण जी त्याच्यासाठी सर्वाधिक उपयोगी व्याख्या असेल त्यावरती आपण त्याचा विचार करतो. आणि दैनंदिन जीवनात आढळणाऱ्या गोष्टी समजण्यासाठी याचा कसा वापर करता येतो हे आपण या व्याख्यानाच्या शेवटी पाहिलेलं असेल. तर सुरुवात करूया. मी सुरुवात म्हणजे गणित साधारणतः लोकांना फार कमी आवडतं, काही लोकांना फार जास्ती आवडतं, पण मी थोडीशी गणिताने सुरुवात करणार आहे. आता काही अत्यंत साध्या सोप्या मूलभूत वस्तू आपण घेऊया आणि आपल्या मनात त्यांच्या डायमेन्शन बद्दल काय कल्पना असते हे आपण बघूया. तर अत्यंत साध्या सोप्या वस्तू बघितल्या तर म्हणजे बिंदू, पॉइंट, लाईन, सरफेस किंवा प्लेन आणि क्यूब. तर यांची डायमेन्शन आपल्या मनात एक ही संकल्पना रूढ आहे की एका बिंदूची डायमेन्शन ही 0 असते, रेषेची 1 असते, एका पृष्ठभागाची 2 असते. म्हणजे पृष्ठभाग हा तुम्ही असं इमॅजिन करू शकता की एका फळ्यावरती आपण लिहितोय किंवा एका कागदावरती आपण लिहितोय, हे सगळं 2 डायमेन्शनल आहे. आणि जे आपल्याला आजूबाजूला दिसतं हे सगळं 3 डायमेन्शनल आहे. आता जे फिजिक्सचे विद्यार्थी आहेत त्यांना जास्ती डायमेन्शन्स बद्दल पण कल्पना असेल, परंतु ही सध्या ढोबळमानाने ही आपल्या मनात कल्पना असते या मूलभूत वस्तू आणि त्यांच्या डायमेन्शन बद्दल. पण हे अंक म्हणजे आता बिंदूला आपण 0 हा अंक लावतो, रेषेला 1 लावतो, पृष्ठभागाला 2 लावतो किंवा घनाला 3 लावतो. हे आपण कसा विचार करतो, का आपण हेच अंक त्यांना लावायचे. तर याबद्दल साधारणतः 100 वर्षापूर्वी संशोधन सुरू झालं होतं. तर त्याची एक छोटीशी झलक आपण अत्यंत ढोबळ मानाने घेऊ. तर एकमितीय वस्तू किंवा 1 डायमेन्शनल वस्तू म्हणजे कशा असाव्यात. आपण म्हणतो की रेष ही 1 डायमेन्शनल असते किंवा साधारणतः तुम्ही पेन घेतलं आणि ते पेनाने काहीतरी चित्र काढलं आणि ते फिरवलं तर त्याने जे होईल, ज्याला कर्व म्हणतात इंग्लिशमध्ये, तर ते सुद्धा 1 डायमेन्शनल असते असं आपल्या मनात संकल्पना आहे. तर ही संकल्पना अशीच का असावी. तर त्याचं एक उत्तर असं आहे की अशी कुठली एक वस्तू घ्या की जी एकसंध आहे आणि जी तुम्हाला एकमितीय आहे किंवा 1 डायमेन्शनल आहे असं वाटतं. मग आता त्यातनं काही बिंदू तुम्ही बाहेर काढले तर तुम्हाला त्याचे 2 तुकडे करता आले पाहिजेत. आता ही जी रेष आहे डाव्या बाजूला, त्याच्यावरचा जर तुम्ही कुठलाही बिंदू काढलात तर त्याचे 2 तुकडे होतील. ही जी
वाकडी कर्व आहे त्याचं पण तसंच म्हणता येईल. आता ही जी आकृती आहे सर्वात उजवीकडे, तसं होत नाही. एकच जर तुम्ही बिंदू काढला तर त्याचे 2 तुकडे होणार नाहीत, पण जर तुम्ही 3 बिंदू काढलेत तर त्याचे 2 तुकडे होतील, किंवा 3 किंवा 4 बिंदू काढलेत तर त्याचे जास्त तुकडे होतील, आणि जर जास्त बिंदू काढले तर आणखी जास्त तुकडे होतील. तर ही जी संकल्पना आहे ती म्हणजे आपल्या मनात ज्या गोष्टी एकमितीय असल्या पाहिजेत, वन डायमेन्शनल असल्या पाहिजेत, त्यांनाही लागू होते, की त्यांच्यातनं तुम्ही काही बिंदू बाहेर काढलेत तर त्याचे एकापेक्षा जास्त तुकडे होतात, जर दिलेली वस्तू एकसंध असेल तर. तर हेच निरीक्षण आपण द्विमितीय वस्तूंबाबत करू शकतो का? तर करू शकतो. तर द्विमितीय वस्तू आपण इमॅजिन कशी करायची? म्हणजे एखादा पृष्ठभाग, एखादा पेपर किंवा एखादी चादर. तर आता द्विमितीय वस्तूचे जर एकापेक्षा अधिक तुकडे करायचे असेल तर काय करावं लागतं? जर तुम्ही चादरीवर एक रेषा आखली आणि जर कात्री घेऊन ती कापली तर चादरीचे 2 तुकडे होतील. पण जर चादरीला जर तुम्ही बिंदूच बाहेर काढायला गेलात, म्हणजे जर त्याला नुसती भोकं पाडायला गेलात, तर त्याचे 2 तुकडे होणार नाहीत. बरोबर? तर हीच संकल्पना आहे. तर म्हणजे काय आहे, की या चादरीच्या आतली जर एकमितीय वस्तू तुम्ही बाहेर काढली तर त्याचे 2 तुकडे होऊ शकतात. किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये, जर जास्त अचूक शब्दांमध्ये म्हणायचं झालं तर एखाद्या वस्तूला आपण द्विमितीय किंवा 2 डायमेन्शनल म्हणू जेव्हा त्याच्यावरची कुठली तरी एकमितीय वस्तू आपण बाहेर काढून त्याचे 2 तुकडे करू शकतो किंवा अधिक तुकडे करू शकतो. पण काही शून्यमितीय, काही बिंदू बाहेर काढून त्याचे आपण 2 तुकडे करू शकत नाही. आणि हीच जी डेफिनिशन किंवा संकल्पना आहे ती आपण एक वरच्या डायमेन्शनलाही लागू करू शकतो. पण या संकल्पना कशी तयार झाली हे बघा. तुम्ही पहिल्यांदा बिंदू घेतलेत, त्यांना आपण 0 डायमेन्शनल आहे हे आपण ठरवलं. हा आपण रूल केला की बिंदू हे 0 डायमेन्शनचे असतात. ते वापरून आपण रेषेवरून बिंदू काढले तर रेषेचे 2 तुकडे होतात. एखादी काडी असेल ती तुम्ही मध्ये तोडली तर त्याचे 2 तुकडे होतात. असं आर्ग्युमेंट वापरून आपण एक डायमेन्शनल गोष्टींची संकल्पना किंवा व्याख्या मांडली. मग 0 डायमेन्शन आणि 1 डायमेन्शन यांचा वापर करून आपण 2 डायमेन्शनची संज्ञा मांडली. तसंच 0, 1 आणि 2 डायमेन्शन काय असतात हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण 3 डायमेन्शन बद्दल बोलू शकतो. तर हीच डायमेन्शन, ही संकल्पना जनरलाइज करता येते, किंवा दुसऱ्या शब्दात, मराठी शब्दात जर वापरायचं झालं तर ह्याचं सामान्यीकरण करता येतं, की एका एकसंध वस्तूची डायमेन्शन ही n आहे असं तेव्हाच म्हणू जेव्हा त्यातून n-1 डायमेन्शन असलेला भाग बाहेर काढल्यावर तिचे एकापेक्षा जास्त तुकडे होतात आणि त्याच्यापेक्षा कुठल्याही खालच्या डायमेन्शनचे भाग बाहेर काढले तर त्याचे तुकडे होत नाही. आणि ही जी संज्ञा आहे ही म्हणजे कुठलीही तुम्हाला वस्तू दिली तर त्यासाठी तुम्हाला एक अंक देते, 0, 1, 2, 3 किंवा वरचा. 3च्या पेक्षा जास्त आपण इमॅजिन करू शकत नाही, त्यामुळे आपण त्याबद्दल सहसा बोलत नाही. पण ही जी संज्ञा आहे त्याला टोपोलॉजिकल डायमेन्शन म्हणतात. आता टोपोलॉजिकल असं का म्हणतात त्याला? कारण का की आता जर तुम्ही असं माना की हे सगळं जग चिकणमातीचं बनलेलं आहे किंवा क्लेचं बनलेलं आहे. जर तुम्ही एखादी वस्तू ताणली किंवा ती दाबली तर त्याच्या डायमेन्शन मध्ये फरक पडत नाही. त्यामुळे त्याला अशा गोष्टींचा अभ्यास टोपोलॉजी या विषयात केला जातो, त्यामुळे त्याला टोपोलॉजिकल डायमेन्शन असं म्हणतात. तर आता ही जी व्याख्या आहे ही एका अत्यंत ब्रिलियंट रशियन गणितज्ञांनी मांडली होती, पावेल युरिझोन. आणि तुम्ही पाहू शकता की ते फक्त 26 वर्षच जगले. अत्यंत लहान वयात त्यांनी ही संकल्पना मांडली होती. आणि हीच नाही, ह्याच्या नंतरही त्यांनी बरंच फार मोठं काम केलं. परंतु दुर्दैवाने त्यांचा फार कमी वयात मृत्यू झाला. एका कॉन्फरन्समध्ये फ्रान्समध्ये ते याच विषयावरती जेव्हा बोलायला गेले होते त्यावेळेला वादळ असतानाही त्यांनी असा निर्णय घेतला की आपण समुद्रात पोहायला जाऊ.
आणि त्यावेळेला दुर्दैवाने बुडून त्यांचा मृत्यू झाला. पण एनिवे, आता ही जी आपण संज्ञा किंवा व्याख्या पाहिली डायमेन्शनची, ती बरीच थिअरेटिकल आहे. तर त्या वस्तूचे आकारमान याबद्दल ही डायमेन्शनची व्याख्या काहीच सांगत नाही. आता तुम्ही जर बघितलं आपल्या जीवनात आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बोलायला आवडेल. आता मी ज्या खुर्चीवर बसलोय त्या खुर्चीचे डायमेन्शन 3 आहे असं आपल्या मनात कल्पना आहे, परंतु ती खुर्ची जागा कशी व्यापते याबद्दल हा जो अंक लावायचा 0, 1, 2, 3 किंवा काहीही, तो काहीच सांगत नाही. तर अशा आकृत्या आणि मी आधी पहिल्यांदा दाखवल्या पॉइंट, लाईन, प्लेन किंवा क्यूब, अशा सोप्या आकृत्या तर म्हणजे ह्या फारच सोप्या आकृत्या आहेत. आपल्याला सहसा आढळणाऱ्या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात. तर मग काय करायचं? तर त्यावेळेला त्यांची डायमेन्शन ठरवण्यासाठी आपण त्या वस्तूंना सोप्या आकृत्यांनी अप्रॉक्सिमेट करतो. त्यांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आता शाळेत तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला एखादी ओबडधोबड आकृती दिलेली असेल तर त्याचं क्षेत्रफळ तुम्ही कसं काढता ग्राफ पेपरवरती? तर असं काहीसं. तर आता हे एका तलावाचा नकाशा आहे आणि त्या तलावाचं समजा तुम्हाला क्षेत्रफळ काढायचंय. तर तुम्ही काय करता की तुम्ही तो तलाव एका ग्राफ पेपरवरती काढता. मग त्याच्यानंतर किती चौकोन हे त्या तलावाला व्यापतात हे पाहता आणि त्यावरनं त्याचं क्षेत्रफळ तुम्ही अंदाजे सांगता. आता तुमच्या ग्राफ पेपरवरच्या वरच्या चौकोनांचा आकार जेवढा छोटा असेल तेवढा तुमचं क्षेत्रफळ जास्तीत जास्त अचूक तुम्हाला ठरवता येतं. हेच याच्यात ठरलेलं आहे. तर ह्याच्यात जे लॉजिक लागतं ते ह्याच्याशीच अगदी जवळ जाणारं आहे. तर ते आपण पुढच्या स्लाइडवर पाहू. एखाद्या वस्तूची डायमेन्शन कशी ठरवावी? तर आपण ह्या साध्या आकृत्या बघू. एक रेष बघू, एक चौकोन बघू आणि एक घन बघू. आणि त्याच्यावरती स्केलिंगचा काय परिणाम होतो, म्हणजे त्या गोष्टीचं आकुंचन किंवा प्रसरण केलं तर त्याच्या आकारमानावर काय फरक पडतो हे पाहू. तर आता हे कसं पाहायचं? जर समजा आता आपण अत्यंत सोप्या गोष्टींचा विचार करतो आहोत, म्हणजे एक रेषाखंड दिला तर त्यापासून तयार होणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आहोत. म्हणजे चौकोन आहे तो सुद्धा 4 रेषाखंड एकत्र घेऊन तयार करता येतो, किंवा हा घन जो आहे तो असेच 12 रेषाखंड घेऊन तयार करता येतो. तर स्केलिंग म्हणजे काय? जर या रेषाखंडाचे जर मी 2 भाग केले तर मोठ्या आकृतीचे किती भाग होतात? तर चौकोनाचे 4 भाग होतात. रेषाखंडाचे जर मी 2 समान भाग केले तर चौकोनाचे 4 भाग होतात. आणि घनाचे किती होतात? घनाचे 8 भाग होतात. जर मी या रेषाखंडाचे 3 भाग केले तर चौकोनाचे किती भाग होतात? 9 भाग होतात. आणि रेषाखंडाचे 27 भाग होतात. आणि घनाचे 27 भाग होतात, जे तुम्हाला ही आकृती दाखवते आहे. तर याचाच अर्थ काय की आता चौकोनाची डायमेन्शन ही आपण 2 मानतो आहोत. त्याचे भाग किती झाले? 4 झाले, म्हणजे 2चा दुसरा घात. घन जे आहे त्याची डायमेन्शन आपण 3 मानतो. त्याचे आपण ज्यावेळेला रेषाखंडाचे 2 समान भाग केले त्यावेळेला घनाचे किती भाग झाले? 8 भाग झाले, म्हणजे 2चा तिसरा घात. तसंच जर तुम्ही बघाल तर 3 समान भाग केले होते त्यावेळेला चौकोनाचे 3चा दुसरा घात म्हणजेच 9 भाग झाले आणि घनाचे 3चा तिसरा घात असे 27 भाग झाले. तर आता हे आपण गणितात कसं लिहायचं? तर आपण असं मानू की रेषाखंडाचे r समान भाग केल्यावर दिलेल्या वस्तूचे n समान भाग होतात. तर हा जो n आहे, जर वस्तूची डायमेन्शन जर d असेल तर हा n हा r चा d वा घात असतो. आता इकडे हे अंक फार सोपे आहेत, 1, 4, 8, 9, 27 वगैरे वगैरे. त्यामुळे आपल्याला त्यांचं वर्गमूळ किंवा घनमूळ अत्यंत सोप्या पद्धतीने काढता येतं. पण जर आता हा जो डी असेल, हा जर आपल्याला माहिती नसलेला अंक असेल तर तो कसा काढायचा? तर तुम्ही हे शाळेत शिकलेला आहातच की लॉग वापरून तुम्हाला तो काढता येतो. जर तुम्ही दोन्ही बाजूचा लॉग घेतलात तर तुम्हाला डी हा म्हणजे डायमेन्शन हा लॉग n भागिले लॉग r असा तुम्हाला तो कॅल्क्युलेट करता येतो. आणि असा जर तुम्ही ह्या सगळ्या उदाहरणांमध्ये तुम्ही हे जर स्वतः कॅल्क्युलेट करून बघितलं तर तुम्हाला जे आपल्याला एक्सपेक्टेड उत्तर असतं तेच उत्तर येईल. चौकोनाची डायमेन्शन ही 2 येईल, घनाची डायमेन्शन ही 3 येईल.
बरं, तर आता आपण काय करूया की आपण काही वेगळ्याच आकृत्या बघूया. तर आणि त्याची डायमेन्शन काय असते त्याचा विचार करूया. तर आता ही जी तुमच्या स्क्रीनवर आकृती दिसते आहे, त्याला सियरपिन्स्की यांचा त्रिकोण म्हणतात. तर सियरपिन्स्की हे एक पोलिश गणितज्ञ होते आणि त्यांनी याचा विचार केला. तर ही आकृती आपण सगळे घरी सुद्धा बनवू शकतो. ही कशी बनवायची? तर तुम्हाला एक दिसतच आहे की एक त्रिकोण आहे. त्याचे प्रत्येक एक समभुज त्रिकोण घेतलेला आहे. त्याचे प्रत्येक बाजूचे मध्यबिंदू जोडून 4 छोटे त्रिकोण तयार केलेले आहेत. मधला त्रिकोण फेकून दिलेला आहे आणि हीच क्रिया बाकीच्या 3 छोट्या-छोट्या त्रिकोणांवर करत गेलेली आहे. तर हे कसं होतं ते आपण हे पुढच्या अॅनिमेशन मध्ये बघूया. दिसलं? पहिल्यांदा तुमच्याकडे लाल रंगाचा कागद दिलेला होता, की लाल रंगाचा त्रिकोण तुमच्याकडे आहे, समभुज त्रिकोण. त्याचं 3 बाजूंचे मध्यबिंदू जोडून तुम्ही 4 छोटे त्रिकोण तयार केलेत. त्यातला मधला फेकून दिला आणि बाजूचे 3 लाल त्रिकोण आहेत ते उरले आणि त्यावरती हे तुम्ही हीच क्रिया करत गेलात. ही किती वेळा करायची? 10 वेळा, 100 वेळा, 1000 वेळा, 1,00,000 वेळा, अनंत वेळा. ही क्रिया अनंत वेळा करायची. तर ही जी वस्तू मिळते त्याला सियरपिन्स्की यांचं ट्रायंगल असं म्हणतात, सियरपिन्स्की त्रिकोण. तर ह्याची डायमेन्शन काय? 1 का 2? तर आता हीच क्रिया आपण परत एकदा बघू. हे अॅनिमेशन कदाचित काही लोकांना कन्फ्यूज करू शकतं. हा आपण पहिल्यांदा एक समभुज त्रिकोण घेतला आणि त्याचे आपण मध्यबिंदू जोडून 4 छोटे त्रिकोण तयार केले. हा निळ्या रंगाचा त्रिकोण आहे. त्यातला मधला जो त्रिकोण होता, जिथे माझा माऊस कर्सर तुम्हाला कदाचित दिसत असेल, तो फेकून दिला. मग आता हे बाजूचे 3 त्रिकोण राहिले, त्यावरती हीच क्रिया केली. त्यांच्या बाजूंचे मध्यबिंदू जोडून 4 छोटे-छोटे त्रिकोण तयार केले. मधला फेकून दिला. तर आता प्रत्येक एक वेळेला ह्या क्रियेचं आवर्तन केल्यावरती आपल्याकडे 2 डायमेन्शनलच गोष्ट राहते. दिलेला त्रिकोण हा 2 डायमेन्शनचा होता. त्याचे आपण 4 समान भाग केले, एक त्यातला फेकून गेला. 3 छोटे त्रिकोण राहिले, पण ते 2च डायमेन्शनचे राहिले. इकडे 9 छोटे त्रिकोण झाले, पण ते त्यांची म्हणजे त्याचं क्षेत्रफळ आणखी कमी झालं, परंतु त्याची डायमेन्शन ही 2च राहिलेली आहे. कोणीतरी त्याच चॅटमध्ये प्रश्न विचारलेला आहे की सियरपिन्स्की ट्रायंगल आणि पास्कल्स ट्रायंगल सारखा आहे का? तर या 2 अत्यंत भिन्न संकल्पना आहेत. त्यामुळे असं कन्फ्युजन करू नका. पास्कल्स ट्रायंगल हा याच्याशी काहीही संबंध नाही. तर ठीक आहे, असो. तर आता ही जी क्रिया तुम्ही अनंत वेळा केलीत, तर तुम्हाला सियरपिन्स्की ट्रायंगल मिळतो. तर याची डायमेन्शन 2 आहे का 1 आहे? का अगदीच कमी होईल, 1 होईल का 1 पेक्षाही कमी होईल? तर आता याचा आपण थोडासा दुसऱ्या पद्धतीने विचार करूया. तर आता मी काय करणार आहे, की मी एक रेषाखंड घेऊन सुरुवात करणार आहे. आणि आता अत्यंत नीट लक्ष देऊन बघा मी काय करतो ते. तो रेषाखंड आहे, त्या एका रेषाखंडाची मी ही अशी आकृती तयार करणार आहे. तर आता हा जो तुम्ही छोटा भाग बघितलात, तर तो एका षटकोनासारखा दिसतो. परंतु तो पूर्ण षटकोन नाही. तर या रेषाखंडाचे किती समान भाग झाले? एका रेषाखंडाचे 4 समान भाग केले आणि ते छोटे छोटे रेषाखंड वापरून मी ही आकृती तयार केली. तर हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. तर एका रेषाखंडाचे मी 4 समान भाग केले. त्यातले छोटे असे 9 भाग वापरून मी ही आकृती तयार केली. आता मी काय करणार, की हा जो प्रत्येक छोटा रेषाखंड आहे, त्याचे मी 4 समान भाग करणार आणि त्याची हीच आकृती करून मी त्या रेषाखंडाच्या जागी ती घालणार. तसंच मी या रेषाखंडाला करणार, याला करणार, याला करणार, याला करणार, अशा 9ही रेषाखंडांना मी हेच करणार. तर मला काय मिळेल? हे. तर आता हे अशी आकृती तुम्हाला थोडीफार याच्यासारखी दिसत असेल आणि आता तुम्हाला कळलं असेल की काय होणार आहे. ही 1 डायमेन्शनल आकृती होती, रेषा. ही सुद्धा 1 डायमेन्शनल रेषा झाली. ही सुद्धा 1 डायमेन्शनल झाली. आता मी काय करणार, की ही जी अगदी छोटीशी रेषा आहे, छोटासा रेषाखंड आहे, त्याचे सुद्धा मी 4 समान भाग करणार. त्याचे मी 9 तुकडे घेणार आणि प्रत्येक रेषाखंडाला मी या आकृतीच्या छोट्याशा आकुंचित वृत्तीने त्याला
मी तिकडे रिप्लेस करणार. तर काय होईल? असं होईल. आणखी एकदा केल्यानंतर बघायचं काय होतं ते. तर ते असं होईल. तर अनंत वेळा केल्यावरती काय होईल? तर आता तुमच्यापैकी जे गणिताचे विद्यार्थी असतील आणि एस्पेशली जे कोणी कॉलेजमध्ये वगैरे गेलेले असतील आणि त्यांना तुम्हाला गणित आवडत असेल, तर तुमच्यासाठी हा एक गृहपाठ आहे की हे दाखवा की अनंत वेळा हे करत गेलं तर तुम्हाला एकच गोष्ट मिळते आणि तो सियरपिन्स्की ट्रँगल मिळतो. तर आता हा जो सियरपिन्स्की ट्रँगल आहे, सियरपिन्स्की त्रिकोण आहे, त्याची डायमेन्शन नक्की काय? 1 की 2? तर त्याचं उत्तर आहे की हे 2ही नाही आणि 1ही नाही. तर आता डायमेन्शनची तुम्हाला व्याख्या गेल्या स्लाइडवरती सांगितली होती. तर ती तुम्ही वापरा आणि त्याचं उत्तर काय आहे ते मला, जर तुमच्यापैकी कोणी जर मला हे व्याख्यान संपल्यानंतर सांगितलं तर मला खूपच आनंद होईल. नाहीतर मला विचारा, व्याख्यान संपल्यावर मी तुम्हाला सांगेन. तर या ज्या आकृत्या आहेत त्यांना फ्रॅक्टल्स म्हणतात. तर या आकृत्यांची एक स्पेशालिटी काय आहे की त्या स्वसमान आहेत आणि त्यांची व्याख्या जी आहे ती आवर्ती आहे. त्याला रिकर्सिव्ह डेफिनिशन म्हणतात. म्हणजे ह्या आकृती घेतली तर त्याचा एक छोटासा भाग तुम्ही घेतलात तर तो अख्ख्या आकृतीसारखाच दिसतो आणि त्यामुळे याला सेल्फ सिमिलॅरिटी किंवा स्वसमानता म्हणतात आणि या तऱ्हेच्या व्याख्येला आवर्ती व्याख्या किंवा रिकर्सिव्ह डेफिनिशन म्हणतात. आणि या प्रकारच्या वस्तूंना फ्रॅक्टल्स किंवा अपूर्णमित म्हणतात. तर अपूर्णमित का म्हणतात? तर ते तुम्हाला मी व्याख्यान संपल्यावरतीच सांगेन. कारण जर तुम्ही ह्याचा लॉग n डिवायडेड बाय लॉग d कॅल्क्युलेट केलात तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. नाहीतर मला व्याख्यान संपल्यावर विचारा. फ्रॅक्टल हा शब्द खरा फ्रॅक्टस या लॅटिन शब्दावरून आला. फ्रॅक्टस म्हणजे छोटे छोटे तुकडे असलेला. या प्रत्येक गोष्टीचे छोटे छोटे तुकडे होतात आणि ते ते तुकडे छोटे तुकडे हे मोठ्या आकृतीसारखेच दिसतात. तर आता खाली दर्शवलेली जी आकृती आहे त्याला फॉन कॉक कर्व असं म्हणतात. तर त्याची डायमेन्शन काय आहे हे मला कोणीतरी सांगितलं तर मला खूप बरं वाटेल. इथे काय केलंय ते बघा. तुम्ही एक रेषाखंड घेतलात, त्याचे 3 समान तुकडे केलेत, पण तसे 4 तुकडे तुम्ही घेतलेत आणि एका रेषाखंडाचं तुम्ही अशी आकृती केली. मग तीच आकृती तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या रेषाखंडाला वापरली, तीच क्रिया आणि हे केलं. तर याचा उपयोग काय होतो हे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. तर अनेक गोष्टींची मॉडेल्स बनवण्यासाठी या गोष्टींचा वापर केला जातो. ज्या वेळेला तुम्हाला या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो त्यावेळेला त्या गोष्टींची मॅथमॅटिकल मॉडेल्स बनवावी लागतात. आता अत्यंत ओबडधोबड वस्तू असेल तर त्याचं मॅथमॅटिकल मॉडेल हे तुम्ही ज्या वेळेला सोप्या आकृतींनी बनलेलं असतं त्यावेळेलाच त्याचा तुम्हाला चांगला अभ्यास करता येतो. कारण सोप्या आकृत्या आपल्याला जास्त चांगल्या समजतात. त्याच्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्राम्स लिहू शकता. तर भूकंप विज्ञानात याचा फार मोठा उपयोग होतो. फ्रॅक्टल्स ही टर्मिनॉलॉजी किंवा ही व्याख्या ही बेनवा मॅन्डेलब्रॉ यांनी दिली आणि जर शेवटी आपल्याला जर वेळ थोडासा उरलेला असेल तर त्यावेळेला मी तुम्हाला एक क्लिप दाखवीन ज्याच्यात फ्रॅक्टल या संकल्पनेचा उगम कसा झाला हे तुम्हाला दिसेल. आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी या फ्रॅक्टल्स वापरून अप्रॉक्सिमेट करता येतात आणि त्यांची मॉडेल्स बनवता येतात. त्यामुळे ज्या वेळेला अत्यंत जलद गतीने बदलणाऱ्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा, शेअर मार्केट सारख्या त्या गोष्टींचा अभ्यास मॅथमॅटिकली करायला फ्रॅक्टल्सचा उपयोग होतो. सिग्नल आणि इमेज कम्प्रेशन. आता फ्रॅक्टल्सच्या आता ही आपण काही आकृत्या बघितल्या त्यात हे दिलेलंच होतं की एक मोठी आकृती दिली असेल तर त्याचे छोटे 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 आकुंचित रूप आपल्याला दिसतात. त्यामुळे तिथे या गोष्टींचा उपयोग होतो. परंतु तो एक्झॅक्टली कसा होतो याबद्दल तुम्हाला एक मी शेवटी क्लिप दाखवेन. आनंद, हा प्रश्न? प्रश्नासाठी थोडीशी वेळ ठेवा. हो हो हो, अगदी प्रश्नासाठी वेळ ठेवली. आता मी 5 मिनिटाच्या आतच संपतोय. आतच. एनिवे मी तुम्हाला एक हे दाखवतो, 2 मिनिटात संपतोय. प्रश्न धरून 5 मिनिटात संपते. तर एखाद्या गोष्टीचं मॉडेल कसं केलं जातं त्यासाठी ही डोंगराची प्रतिकृती बघा. एक छोटा त्रिकोण घेऊन त्यानंतर त्याचे लहान लहान भाग पाहून आपण हे डोंगर बनवलेलं आहे आणि असं
स्टेप बाय स्टेप या क्रिया करून तुम्हाला हे अप्रॉक्सिमेट करता येतं आणि नंतर याचा फायदा असा की या प्रत्येक ही जी स्टेज आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कॉम्प्युटर प्रोग्राम्स लिहू शकता, त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्ट उत्तरं मिळू शकतात. तर आता काही निसर्गात आढळणारे अप्रॉक्सिमेट फ्रॅक्टल्स आपण त्यांचे फोटोज बघू आणि मग आपण थांबू. हे फर्न रोपाचं जे पान आहे ते जर तुम्ही बघितलं तर म्हणजे ऑफकोर्स हे अनंत आवर्तन ह्याची करायची गरज नसते. 2 किंवा 3च आवर्तनांनी ते बनलेले असतात. परंतु एक तुम्ही पाहिलं तर त्याची प्रत्येक छोटं पानाची पाकळी बघितली तर ती अख्ख्या पानासारखीच दिसते. हे एक अँजेलिका नावाचं फूल आहे जे आइसलंड, ग्रीनलंड वगैरे अशा अत्यंत उत्तर गोलार्धातल्या उत्तर ध्रुवाजवळच्या प्रदेशांमध्ये सापडलं जातं. त्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर मधून जसे स्टार सारखं स्ट्रक्चर आहे आणि तसंच प्रत्येक टोकालाही तसंच आहे. या आकृत्यांना लिक्टेनबर्ग आकृत्या म्हणतात. जर तुम्ही एक ॲक्रेलिकचा तुकडा घेतलात आणि जर त्याला हाय व्होल्टेज दिलं तर अशा आकृत्या तयार होतात आणि जी मोठी आकृती तयार असते तशाच या छोट्या छोट्या आकृत्याही तशाच तयार होतात. आणि हे असं प्रयोग करून का करतात? कारण निसर्गात ही जी वीज होते त्याचं हे मॉडेल बनवण्यासाठी हे करतात. आणि तसंच पाहिलं तर तांब्याचे स्फटिक हे ही अशाच तऱ्हेने बनलेले असतात. आणि सगळ्यात शेवटची माझी अत्यंत आवडती आकृती म्हणजे थंड काचेवर तयार झालेले बर्फाचे स्फटिक, जे सुद्धा हेच स्ट्रक्चर दाखवतात. तर ठीक आहे, धन्यवाद. मी हे छोटंसं व्याख्यान इथेच संपवतो. आपल्याकडे वेळ नाही असं दिसतं, तर त्यामुळे मी कदाचित क्लिप दाखवणार नाही, परंतु ज्यांना त्याच्यात इंटरेस्ट असेल ते आउटरीचच्या ईमेल ॲड्रेसवरती किंवा चॅट वरती प्रश्न पाठवू शकता. ठीक आहे, आपण प्रश्न घेऊ. धन्यवाद आनंद. ओके, चॅटवर प्रश्न तर आहे आणि युट्यूबवर पण मी बघतात प्रश्न आहे की नाही. ओके, वन फ्रॅक्टल्स वर why is this Sierpinski curve simply not, it is just 1D with some complex structure, why is it not 1D with some complex structure? हा, तर ती 1D नाहीये. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की कारण काय होतं की आता तुम्ही बघितलं असेल की मी त्या ठिकाणी जातो. इकडे कसं होतं की ते 1D असलं तरी ते फार जवळ येतात एकमेकांच्या, त्यामुळे ती 1 पेक्षा थोडीशी जास्त असते आणि 2 पेक्षा कमी असते. तर मी ती किती असते ते तुम्हाला सांगतो. आता इकडे काय होतं की इकडे एका त्रिकोणाचे 4 भाग झाले. ज्या वेळेला आपण एक रेषा घेतली आणि तिचे 2 म्हणजे प्रत्येक बाजूचे 2 समान भाग केले होते, त्यावेळेला त्रिकोणाचे 4 समान भाग केले, पण एक फेकून दिला. त्यामुळे त्याचे 3 समान भाग झाले. तर त्या जो फॉर्म्युला होता डायमेन्शनचा लॉग n डिवायडेड बाय लॉग r, याच्यामध्ये समान भाग झाले, रेषाखंडाचे समान भाग केले 2 आणि आकृतीचे समान भाग झाले 3. त्यामुळे त्याची डायमेन्शन ही लॉग 3 भागिले लॉग 2 येते. आता जर सगळ्यात पहिल्यांदा डायमेन्शनची जी व्याख्या सांगितली होती टोपोलॉजिकल डायमेन्शन, ती याची 1 आहे. पण ही जी नवीन व्याख्या सांगितली ज्याला मिन्कोव्स्की डायमेन्शन म्हणतात, ती ह्याची लॉग 3 बाय लॉग 2 आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला 1.58 वगैरे असं येईल. बरं, मी तुम्हाला एकच म्हणजे पटकन एका मिनिटातच सांगतो. ही जी आकृती केली होती हे आपण 2 डायमेन्शन वरनं ते कन्स्ट्रक्ट कसं केलं होतं हे बघून आपल्याला लॉग 3 भागिले लॉग 2 आली. ती 1.58 वगैरे अशी काहीतरी येते. 1 डायमेन्शनल कन्स्ट्रक्शन मधनं पण तेच उत्तर तुम्हाला येईल. कारण एक रेषा आहे, त्याचे तुम्ही 4 समान भाग केले, पण त्याचे 9 छोटे छोटे भाग वापरले. त्यामुळे त्याचं उत्तर लॉग 9 भागिले लॉग 4 असं येईल. आणि लॉग 9 भागिले लॉग 4 हे लॉग 3 भागिले लॉग 2 हे सेमच आहे. त्यामुळे ते उत्तर 1.58 असं येतं. आणि काही प्रश्न आहेत? तुम्ही हे Sierpinski ट्रायंगल दाखवला ना, कॅन यू ऑल्सो मेक Sierpinski स्क्वेअर, म्हणजे वेगळं काही शेप्स घेऊन अशी बनवू शकतात का? हो, त्याला Sierpinski गस्केट असं म्हटलं जातं. मी त्याचा फक्त तुम्हाला फोटो दाखवेन, कारण आता आपल्याकडे तसा फारसा वेळ नाहीये.
शेअर्ड तुम्हाला दिसतंय का? नाही ना अजून? नाही. हे बघा, आता दिसलं? हो. हा, तर हे जे आहे सियरपिन्स्की, ह्याला सियरपिन्स्की कार्पेट म्हणतात. आणि ही जी आकृती आहे ही तुमच्या मोबाईलमध्ये जे चिप्स असतात ती बनवण्यासाठी वापरली जाते. आणि माझी जी क्लिप होती ते हेच दाखवणार होती. ओके. आणि एक लास्ट प्रश्न आहे. म्हणजे अगदी अगोदर तुम्ही म्हटलं होतं की 3D 2D 1D एक्सेट्रा, पण इन रियालिटी आम्ही पेन्सिलवर एक लाईन पण मारला ना तर द लाईन हॅज सम विड्थ. तर वाय डोंट वी हॅव परफेक्ट 1D? वी कॅनॉट, कारण म्हणजे ते त्याचा म्हणजे आपण गोष्टी जशा तऱ्हेने पाहतो त्याच्यावरती म्हणजे त्याचं उत्तर आहे. हे आपण म्हणजे बघू शकत नाही, कारण आपण काही काढायला गेलो तर आपण काहीतरी वस्तू ते काढण्यासाठी वापरतो आणि ती वस्तू ओरिजिनली 3D असते. जर तुम्ही काही खडू बघितलात किंवा यू सी सम चॉक और समथिंग, त्याने जर तुम्ही काढलं तर ते तुम्ही वापरता तो खडू फळ्यावरती चिकटलेला असतो. तो खडू ओरिजिनली 3 डायमेन्शनचा असतो. ते त्याचं छोटं रूप असतं, म्हणून आपल्याला दिसत नाही. ओके. आता थँक्यू. खूपच धन्यवाद.